नमस्कार, मी राकेश कांबळे. इंदापूर टाइम्समध्ये आपलं स्वागत आहे. काही दिवसापूर्वी सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यामध्ये श्री क्षेत्र अरण या गावी एक अमानवीय घटना घडली होती. 10 वर्षाच्या मुलाचं अपहरण करून तो बेपत्ता झाला होता. परंतु 15 तारखेला बेपत्ता झालेला तो मुलगा की ज्याचं नाव आहे कार्तिक बळीराम खंडाळे हा अचानकपणे 19 तारखेला मृत अवस्थेत आढळून आला. आणि हा मृत अवस्थेत आढळून आल्यानंतर ज्या ठिकाणी तुळशी मोडणीम रस्ता जातो त्या ठिकाणी कॅनॉल आहे आणि त्या कॅनॉलच्या कॅनॉलमध्ये तो या ठिकाणी आढळून आला आणि त्याची बॉडी पोलिसांना इथं अज्ञात इसमांनी सांगितल्यानंतर तिथं आढळून आली. आणि आपण बघू शकताय की ज्या ठिकाणी त्या मृतदेह ज्या ठिकाणी आढळून आला त्या ठिकाणचा स्पॉट आपण आपल्या दर्शकांसाठी इथं दाखवतो. आणि तो दाखवत असताना की किती प्रकारे क्रूरपणे त्या मुलाची हत्या झाली किंवा त्याच्यासोबत काय घातपात झाला का त्याचा नरबळी गेला या प्रकारची अजूनही उलगडा झालेला नसून पोलीस त्याबद्दल अतिशय गांभीर्याने तपास करीत आहेत. त्याच्यामध्ये स्थानिकांनी सुद्धा सांगितलंय की या घटनेची पार्श्वभूमी अजूनही लोकांना माहीत नसल्यामुळं की त्या मुलाचा जो बळी गेला तो बळी हा कोणत्या माध्यमातून गेला किंवा त्याचा मृतदेह जो कॅनलमध्ये सापडला आणि अरण गावापासून एक 4-5 किलोमीटरच्या परिसरामध्ये आढळून आला आणि इथूनच काही अंतरावर जो आघोरी बाबा आहेत त्या आघोरी बाबांच्या वतीनं इथं काय नरबळीचा प्रकार घडलाय का अशा संशयातून त्या आघोरी बाबांना सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे आणि त्या संदर्भात चौकशी सुरू आहे. त्याच्यामुळं अरण क्षेत्रातील किंवा तुळशी मोडणीम या भागातील स्थानिकांकडून वेगवेगळे वितर्क लढवले जात आहेत की या घटनेच्या मागं नेमका सूत्रधार कोण आहे, ही घटना कशाच्या माध्यमातून घडली, या घटनेचं गूढ अजूनही कायम आहे. पोलिसांना याचे धागेदोरे मिळाले की नाही या संदर्भात सुद्धा अजून अरण गावातील किंवा आसपासच्या गावातल्या लोकांमध्ये अजून त्याबाबत संभ्रम आहे. त्याच्यामुळं येणाऱ्या काळात आपल्याला बघायला मिळेल की त्या मुलाचा खून झाला, त्या मुलाचा नरबळी गेला का अजून त्याच्याबद्दल काय घडून आलं या संदर्भातलं जे रहस्य आहे ते रहस्य काही दिवसामध्ये उलगडणार आहे. आणि उद्या अरण गावाच्या वतीनं रास्ता रोको वगैरे करण्यात येणार आहे असं समजतंय. आणि त्याच्यामध्ये या पोलिसांच्या ज्या कार्यक्षमतेवर अरण गावचे काय सामाजिक कार्यकर्ते असतील किंवा तिथले काय स्थानिक लोक असतील काही आक्षेप घेत आहेत की पोलिसांनी वेगाने ही सूत्र हलवायला पाहिजेत. त्याच्यामुळं उद्याच्या मोर्चामध्ये सुद्धा काय घडतं किंवा पोलीस तपासामध्ये काय निष्पन्न होतं हे सुद्धा आपल्याला बघणं महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळं ही घटना कोणत्या परिस्थितीत घडली का कोणी घडवून आणली याच्यामधले खरे आरोपी कोण याचा सुद्धा शोध पोलीस घेत आहेत. त्याच्यामुळं आता याचे खरे सूत्रधार कोण, या मुलाचे खरे मारेकरी कोण हे आपल्याला काही दिवसातच कळेल. मी राकेश कांबळे, इंदापूर टाइम्ससाठी अरण. आतापर्यंत आपण पाहिलं की अरण गावामध्ये कार्तिक खंडाळे या 9 वर्षाच्या मुलाची अपहरण करून हत्या झाली होती आणि याचे गूढ पोलिसांना सापडत नव्हते. परंतु टेंभुर्णी पोलिसांना या गुन्ह्याचा छडा लावण्यात आता यश आले असून सदर प्रकरणातील मुलाचा खून त्याच्या चुलत भावानेच अनैतिक संबंधाच्या कारणावरून केला असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. त्यामुळे आता या प्रकरणात अजून किती जणांचा सहभाग आहे याचा टेंभुर्णी पोलीस अधिकचा तपास करीत आहेत.